आपण या व्हिडिओमध्ये ग्रेस यांची कविता आपण ऐकणार आहे. तर कवितेचा अर्थ हा प्रत्येकाने आपापल्या परीने काढायचा असतो. तर मला ह्या कवितेचा अर्थ काय वाटला हे मी माझ्या परीने लावलेला आहे. तर तुम्हाला काय वाटते, बरोबर वाटते की चूक, किंवा तुमच्या परीने कसा वेगळा अर्थ याचा असू शकतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर कवितेचं नाव आहे मन कशातच लागत नाही. असं खूप वेळा होते की आपलं मनच कशामध्ये लागत नाही. तर हे त्याचं टायटल आहे त्या कवितेचं, मन कशात लागत नाही, अडमास कशाचा घ्यावा. मन कशात लागत नाही, अडमास कशाचा घ्यावा. म्हणजे अडमास म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ माझ्या परीने असा आहे की आपण कोणत्या गोष्टीला त्याचे अंदाज आपण कसे मांडायचे, कोणत्या गोष्टीला चूक की बरोबर, हा जो शब्द आहे अडमास, ह्याचा मला असा अर्थ वाटतो. किंवा कोणत्या गोष्टीचा आपण पश्चाताप करायचा, की कोणत्या गोष्टीचं आपण कौतुक करायचं की ही गोष्ट माझ्या आयुष्यात खूप छान झाली, किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपण रडत बसायचं, कुदत बसायचं, ह्याचा एक जो मथार्थ आहे, मथार्थ अर्थ जो आहे त्याचा अडमास असा हा शब्दाचा अर्थ मला असा वाटतो. अज्ञात झऱ्यावर रात्री, जेव्हा अज्ञात असतो, अज्ञात म्हणजे आपण कोणालाही माहीत नसतो, आणि आपण जेव्हा एकटे असतो आणि एकटे पडल्याची आपल्याला जेव्हा भावना होते, अज्ञात होतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही की मी कोण आहे, तर खूप आपलं देहभानसुद्धा विसरलेलं असतो. अशा अज्ञात झऱ्यावर रात्रीच्या वेळी आपल्याला हे विचार येतात. मज ऐकू येतो पावा, मला तो पावा ऐकू येतो. पावा म्हणजे काय, एक आतलाच एक आवाज असतो माझा, की तो सतत माझ्याशी बोलत असतो. कुणी माझ्याशी बोलो ना बोलो, म्हणजे माझं संवाद हा कोणासोबत होऊ दे किंवा नको होऊ दे, परंतु सतत आपल्या मनामध्ये एक आपला स्वतःचाच पावा हा वाजत असतो. नक्की तुम्हाला हे जाणवत असेल. तर श्वासांचे घेऊन बंधन, श्वासांचे घेऊन बंधन, जे हृदय फुलांचे होई. श्वासांचे घेऊन बंधन, जे हृदय फुलांचे होई. म्हणजे ह्या श्वासाच्या याच्यावरच आपली बंधनं जुडलेली असतात. म्हणजे हा श्वास जसाच आपला चालू होते, त्या श्वासापासून, पहिल्या श्वासापासूनच आपल्या आईसोबतचं बंधन चालू होते, आणि त्यानंतर अख्ख्या जगासोबत वेगवेगळ्या नात्यांमध्ये, बंधनांमध्ये आपण अडकत जातो. आणि हृदय फुलाचे होई. आणि त्यावेळेस कसं असते, नवीन नवीन जेव्हा असतो ना आपण, छोटं बाळ असते, तर त्यावेळेस प्रत्येक गोष्ट म्हणजे एक नाजूक असते. आपण एका फुलाप्रमाणे असतो, आणि त्या फुलाचं कौतुक खूप असते. जसा आपला जन्म होतो तसा आपल्या घरामध्ये आनंदाची लहर सुटते, आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते नाजूकचं असं फूल जे आहे ते त्याचं सांभाळ हा केला जातो. शिशिरात कसे झाडांचे, शिशिरात कसे झाडांचे, मग वैभव निघून जाईल. जेव्हा शिशिर ऋतू येतो तेव्हा पानझड चालू होते, आणि त्या शिशिर ऋतूमध्ये सर्व कसं झाडाचं वैभव हे निघून जातं. पानं फुलं हे झडायला लागतात. ज्याप्रमाणे आपल्याला आपलं जसं वय वाढते, वृद्धत्व आपल्याला जवळ यायला लागते, त्यावेळेस सर्व काही आपलं वैभव निघून जातं. जणू काही आपलं शारीरिक सौंदर्य असेल, किंवा आपली घरामधली जी किंमत आहे, किंवा जे दबदबा जो असतो आपला, तो थोडा थोडा हळूहळू कमी होत जातो. आपली गरज ही लोकांसाठी कमी होत जाते, आणि जशी आपली आवश्यकता त्यांच्या आयुष्यातून कमी कमी होत जाते, त्याचप्रमाणे ह्या ओळीचा अर्थ मला असा वाटतो. शिशिरात कसे झाडांचे, मग वैभव निघून जाई. सळसळते पिंपळ पान, ते जे पिंपळ पान आहे ते सळसळते. त्यावेळेस मनामध्ये खूप भावना येतात की मी माझ्या घरच्यांसाठी कशा प्रकारे राबलो, कसे संघर्ष केले. ती एक जी सळसळ आहे ती आपल्या पानामध्ये असते, त्या पिंपळाच्या पानामध्ये. पिंपळाचं पान म्हणजे आपलं मन. आपल्या मनामध्ये ती सळसळ नेहमीसाठी चालूच राहते. आणि वाऱ्यात भूतांची गाणी, आणि त्यावेळेस जो हा सोसाट्याचा वारा सुटतो, जसं काही आपल्या मनामध्ये तो सोसाट्याचा विचारांचा जो वारा आहे तो भूताप्रमाणे एक गाणी गात असतो, सतत गाणी गात असतो.
की त्याला पूर्ण त्याचा जीवनाचा जो आयुष्याचा तो पट आहे तो आठवायला लागतो. जेव्हा आपण शिशिर ऋतूमध्ये जातो, म्हणजे आपण वृद्धत्वाकडे जेव्हा जातो, तेव्हा त्या वाऱ्यात भूतांची गाणी आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या भूतकाळाची जी कथा आहे पूर्ण आयुष्याची, ती पूर्ण आपल्याला आठवायला लागतं. आणि भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ, आणि ज्या भिंतीवर आपण नक्षत्र काढलेले असतात, आपलं घराची प्रत्येक भिंत आणि कोपरा आपण सजवलेला असतो आपल्या व्यक्तींसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी. आपण तो प्रत्येक कोपरा, प्रत्येक गोष्ट आपण घरात घेताना ती खूप निवडून आणि खूप विचार करून आपण ते घेतलेली असते. भिंतीवर नक्षत्राचे आभाळ खचविले कोणी. ते जे आभाळ आहे, जे आपण एवढं आपलं विश्व निर्माण करतो, जे आपण आपलं आभाळ निर्माण करतो, ते खचविले कोणी. त्याला तळा कोणी घालवली आहे, ते खचवले कोणी. म्हणजे आता आपण जे उभारलेलं आहे अख्ख्या आयुष्यामध्ये, ज्या ज्या गोष्टी आपण कमवलेल्या आहेत, घर म्हणा, शेती म्हणा, आणखी काही जे आपली जमवून जे आपण ठेवलेलं आहे त्या गोष्टी, त्यांचं ते आभाळ कोणी खचवले. म्हणजे आता त्या गोष्टीचं फारसं कोणाला कौतुकसुद्धा वाटत नाही की माझ्या पूर्वजांनी किंवा माझ्या वयस्कर घरातले जे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी अशी मेहनत करून हे आपल्यासाठी आभाळ तयार केलेलं आहे. ह्याचं फारसं विशेष काही कोणाला त्यावेळेस वाटत नाही. जेव्हा आपण वृद्धात्व काळामध्ये येतो आणि त्यावेळेस ही गोष्ट नक्कीच आपल्याला मनाला ती खंत करत जाते. पुढे कवी म्हणतात, मन बहरगुणांचे लोभी. मन जे आहे ते बहरगुणांचे लोभी आहे. ह्या मनाला काय काय गोष्टी लोभवत असतात, खूप साऱ्या गोष्टी. कधी आपण कपड्यांमध्येच गुंतलेलो असतो, कधी घराच्या इंटिरियरमध्येच गुंतलेलो असतो, कधी आपण नवनवीन मोबाईल म्हणा, गाड्या म्हणा, ह्यांच्या मागे आपण रमलेलो असतो. तर कधी आपण आपल्या मुलांच्या गुणांकडे सुद्धा आपण लोभ आपला झालेला असतो. आपण खूप लोभी झालेलो असतो की माझ्या मुलाला ही गोष्ट आलीच पाहिजे, मला जी गोष्ट करता आली नाही ती माझ्या मुलालाही करता आलीच पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर खटाटोप करतो. मन बहर गुणांचे लोभी, समईवर पदर कशाला. आता जी आपण समई लावली आहे, खूप मेहनत करून आपल्या अख्खं आयुष्यामध्ये आपण उजेड तयार केलेला आहे, सर्व आहे आपल्याकडे, सुख सुविधा संपत्ती सर्व गोष्टी आहेत, आणि तरीसुद्धा त्याच्यावर पदर का जातो आहे. म्हणजे काय, त्याच्यावर आपण तो जो उजेड आहे त्या संपत्तीचा, त्या सुविधांचा आपल्याला आनंद का नाही होत आहे. कुठंतरी आपल्याला खालीपण, रिकामेपण मनामध्ये का जाणवते आहे. हे या ओळीचा अर्थ मला असा वाटतो. हे गीत तडकले जेथे, हे गीत तडकले जेथे, तो एकच दगड उशाला. आणि हे जे गाणं आहे, जिथं मनाला तळ जाते, तडकणे म्हणजे काय, टीच जाते, मनाला टीच जाते, आणि खरंच वाटतं की हे गोष्ट खरंच आहे की जेव्हा आपण आयुष्याच्या शेवटी राहू तेव्हा आपल्याला खरंच ही भावना येणार, आपल्या मनामध्ये येणार की आपलं सर्व करूनसुद्धा आपलं काहीच राहिलेलं नाही. आपण फक्त एक करता होतो, करवणारा वेगळा होता, आपल्याकडून करवणारा वेगळा होतो. आपल्याला जन्म दिला तो सुद्धा आपल्या हातात नव्हता की आपण कोणत्या घरामध्ये जन्माला यायचं हे सुद्धा आपल्या मतावर नव्हतं, आपल्या मनावर नव्हतं, किंवा कोणत्या जातीत धर्मात कुठं जन्म घ्यायचा, कोणत्या आईबापाला चॉईस करायचं हे सुद्धा आपल्या हातात नव्हतं. कोणी आपल्याला काय नाही नाव द्यायचं हे सुद्धा आपल्या हातात नव्हतं. आणि अशा वेळेस शेवटी आपल्याला तो एकच दगड म्हणजे काय, त्या ज्या आठवणी आहेत, ज्या कठीण अशा आठवणी आहेत, त्याच फक्त आपल्या उशाला आहे. हे गीत तडकले जेथे, तो एकच दगड उशाला. चल जाऊ दूर कुठेही. मग त्यावेळेस काय वाटते, चल जाऊ दूर कुठेही, हातात जरा दे हात. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटते की आपल्याला हातात हात देऊन आपल्या ह्या
मनातल्या गोष्टी ऐकणारं कोणीतरी असावं, आपलं माणूस असावं. अशा वेळेस आपल्याला खूप प्रखरतेने ही भावना जाणवते की आपल्याला त्यावेळेस ऐकू येत नाही, म्हणून लोक आपल्याशी कमी बोलायला लागतात. आपल्याला दिसायला येत नाही, कमी दिसायला लागतं, म्हणून लोक आपल्याला इग्नोर करायला लागतात की ह्यांना काय दाखवायचं, ही गोष्ट ह्यांना माहीतच नाही, तर म्हणजे ह्यांना दिसत नाही आहे, तर ह्यांच्यावर आपण का आपली एनर्जी वेस्ट करायची, असं जे तरुणाई असते त्यांना वाटत असतं. परंतु जेव्हा आपण एकांतात आपण बसलेलो आहे आणि आपल्या आजूबाजूला बघा, आपल्याला दिसतील काही वयस्कर व्यक्ती की ते शांततेत बसलेले असतात, फक्त निरीक्षण करत असतात. तर त्यांच्या मनामध्ये कोणत्या भावना चाललेल्या असतात, जणू काही हेच उत्तर ह्या ग्रीस यांनी ह्या कवितेत दिलेलं आहे. पुढे कवी बोलतात, भर रस्त्यात माझा होणार कधीतरी घात, भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात. म्हणजे त्या शेवटच्या घटका असतात की आता माणूस खाटेला हा टेकलेला आहे आणि ह्या शरीरातून प्राणज्योत कधी मालवेल आणि कधी निघून जाईल शरीरातून प्राण, आणि हे शरीर इथंच पळून जाईल, हा घात होईल माझ्यासोबत, हे कधीच सांगता येत नाही. म्हणजे तो यमदूत जो आहे तो कधी माझ्याजवळ येईल आणि कधी मला उचलेल हे काही सांगता येत नाही. हा जो आहे तो घात आहे. म्हणजे माणसाला असा कोणताच व्यक्ती नाही आहे, तो किती वयस्कर होऊ दे, त्याला असं वाटतच नाही की आता मी जावं, इथून जावं, माझं कर्तव्य संपलं, माझी भूमिका संपली, असं कधीच वाटत नाही. तो सारखं औषध घेत राहतो स्वतःला ठीक करण्यासाठी, हा वैद्य नाही तर तो वैद्य, सारखं तो शोधत राहत असतो आणि मरते शेवटीसुद्धा त्याची एक वासना शिल्लक राहते, त्याची एक इच्छा अधुरी राहते आणि त्या इच्छेपोटीच, जेव्हा ती इच्छा त्याच्या मनात असते त्या इच्छेपोटीच त्याला परत पुनर्जन्म हा घ्यावा लागतो. म्हणून ही कविता माझ्या परीने मला ह्याचा अर्थ असा वाटला. तर तुम्हाला कसा ही कविता कशी वाटली किंवा ह्याचा अर्थ तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ग्रीस यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.